स्वतः शोधलेली गोष्ट ज्या वेळेला या स्तरापर्यंत जाते, त्याला कुठेतरी रेकग्नायझेशन मिळतं, त्यावेळेला तो होणारा आनंद खूप वेगळाच आहे. या कातळशिल्पांचं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी ही कातळशिल्प जी पसरलेली आहेत ही ग्रामीण भागातल्या सड्यांमध्ये पसरलेली आहेत. त्यामुळे ह्याचा थेट फायदा ग्रामीण भागातल्या लोकांना होणार आहे. ABP माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. अर्थात कोकण गजाली हे जे आपण यूट्यूबवरती एक नवीन सेगमेंट सुरू केलेलं आहे, त्या माध्यमातून आपण कोकणातल्या वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो, त्याची माहिती देत असतो आणि ते प्रश्न किंवा त्याचा अभ्यास करण्याचे कुठेतरी आपण प्रयत्न करत असतो. अर्थात आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते काही जणांपैकी तुमच्या लक्षातही आले असेल, रत्नागिरीमधलं कातळ शिल्प संशोधन केंद्र आहे. आणि ह्या केंद्रामध्ये जे काम सुरू आहे ते कशा प्रकारचं सुरू आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे हीच आहे की राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीत आणखीन एका कातळ शिल्पाची भर पडलेली आहे. देऊळ इथलं कातळ शिल्प जे आहे त्याच्या बाबतीत राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग यात्री संस्था जी आहे त्याचे एक प्रमुख किंवा त्यांचे एक सदस्य आपण म्हणूया, भाई रिजवूड, सुधीर रिजवूड त्यांचं नाव आहे, पण भाई म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर भाई मला वाटतं खूप महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल. अनेक वर्षांची म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून तुम्ही ह्या गोष्टी करताय, 12-15 वर्ष कदाचित झाले असतील. तुमचे पाय तर झिजलेच पण किस्सा देखील रिकामा झाला. निर्णय घेतल्यानंतर आता कसं वाटतंय? स्वतः शोधलेली गोष्ट ज्या वेळेला या स्तरापर्यंत जाते, त्याला कुठेतरी रेकग्नायझेशन मिळतं, त्यावेळेला तो होणारा आनंद खूप वेगळाच आहे. बेसिकली आज कातळशिल्प हा कदाचित सगळ्या लोकांना हा विषय माहिती आहे किंवा कातळशिल्प म्हणजे काहीतरी असतं हा विषय माहिती आहे. परंतु ज्यावेळेला 12-13 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेला काम सुरू केलं त्यावेळेला लोकांना ह्याच्यातली काहीच कल्पना नव्हती. दगडमाती खाली हरवलेल्या ह्या गोष्टी होत्या. कुठेतरी कोणतरी लोक वेड्यातही काढत होती की तुम्ही हे काय करताय, काय शोधताय वगैरे. आणि त्या स्तरावरती त्याचा एक अंदाज घेऊन त्याचा जो चाललेला गेली अनेक वर्षाचा पाठपुरावा, एका बाजूला शोधकाम चालू आहे, एका बाजूला संशोधन चालू आहे, दुसऱ्या बाजूला राज्य शासनाच्या स्तरावरती किंवा लोकांच्या स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस करायचं काम चालू आहे. आणि त्याचं कुठेतरी फळ आज राज्य संरक्षित स्मारक म्हणून महाराष्ट्र शासन एखादी गोष्ट घोषित करते, त्यावेळेला तो आनंद खूप मोठा आहे. आणि सांगायला एक अजूनही एक आनंद आहे की राज्य शासन ज्यावेळेला घोषित करते त्याच वेळेला आपल्याकडची या कातळशिल्पांमधल्या 9 साईट्स युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये दाखल झालेल्या आहेत. हे खूप मोठ्या प्रकारचं मिळालेलं एक यश आहे. महत्त्वाची गोष्ट की त्या विषयामध्येच ती ताकद आहे. आपण कारणमात्र आहोत, गेली 12 वर्ष कारणमात्र म्हणून काम करतच आहोत आणि ते यश खरंच आमच्या टीमला खूप आनंददायी आहे. भाई एक गोष्ट आहे म्हणजे इथं ज्या वेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला इथे काही बॅनर्स दिसतात, नकाशा आहेत, दगड माती धोंडे असं सगळं इथं तुम्ही ठेवलेलं आहे. म्हणजे अगदी अश्मयुगीन काळापासून किंवा त्याच्या आधीपासूनची नेमकी मानवाची उत्क्रांती कशी झाली ह्याचे काही माहिती देणारे चार्ट पण आहेत. पण मला प्रश्न हा पडला म्हणजे मला वाटतं आपण एक वर्षभरापूर्वी तुमचं जेव्हा हे संरक्षण म्हणजे संशोधन केंद्र सुरू झालं तेव्हा देखील भेटलो होतो. सध्या इथलं जे काम सुरू आहे ते कशा स्वरूपाचं सुरू आहे आणि अशी कोणती माहिती तुम्ही प्रेक्षकांना द्यायला आवडेल की जे तुम्हाला सांगावीशी वाटते म्हणजे बाबा हे काम इथं सध्या सुरू आहे, कारण की वर्षभरानंतर नेमकं काय पुढे गेलं हे जरा उत्सुकता आहे. खरं तर कातळ शिल्प आपण ज्याला म्हणतो ती एक चित्ररचना आहे. आणि असं म्हटलं जातं की एक चित्र 1000 शब्दांचा आशय बोलतो. आणि ते 1000 शब्दांचा आशय समजून घेण्यासाठी आपल्याला 1000 पानांचे 1000 ग्रंथ वाचायला लागतात. म्हणजे एक चित्र त्याच्यामध्ये केवढा आशय हे आपल्या लक्षात येतं. तोच प्रकार कातळचित्रांच्या बाबतीमध्ये तिथे असलेल्या त्या कुठेतरी एखाद्या कातळावरती असलेला हत्ती असून दे, गेंडा असून दे, माणसाची आकृती असून दे, ती आपल्याशी काहीतरी बोलत असते किंवा काहीतरी आपल्याला सांगत असते. हा विषय समजून घेणं म्हणजेच हा संशोधनाचा प्रवास आहे. गेल्या वर्षापासून जो संशोधनाचा प्रवास सुरू झालेला आहे त्याला एक केंद्र शासनाचं देखील सुदैवाने बळ मिळालं की 12 वर्ष स्वतःच्या खिशावरती ताण देऊन चाललेला जो प्रवास होता तो कुठेतरी आज एक केंद्र शासनाच्या मार्फत ह्याला कुठेतरी एक आधार मिळालेला आहे. त्याच्यातनं एक संशोधकांची एक टीम ह्याच्यावरती कार्यरत आहे. आणि ह्या टीममधनं ह्या कोकणच्या भूमीवरती कधी काळापासून माणूस वावरत होता, कुठल्या प्रकारचे प्राणी ह्या कोकण भूमीवरती वावरत होते, कुठल्या टप्प्यामध्ये वावरत होते, वातावरणामध्ये कसे बदल झालेले आहेत, त्याचा परिणाम ह्या चित्रांवरती किंवा ह्या चित्ररचना निर्माण करत असताना कसा झालेला आहे, हा सगळा संशोधनाचा भाग या केंद्राच्या माध्यमातून चाललेला आहे. गेल्या वर्षभरात काही नवीन साईट्सही मिळालेल्या आहेत.
नवनवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत की चित्रांमधनं वेगळेपण कसं आहे, चित्रांमधली शैली कशी बदलते आहे, चित्रनिर्मितीसाठी कोणत्या प्रकारची हत्यारं वापरली गेली असावीत ह्याच्या संदर्भात काही प्रयोगात्मक गोष्टी चालू आहेत. त्याचबरोबर जो माणूस या ठिकाणी वावरला होता त्याने काहीतरी आपल्या पाठीमागे पुरावे सोडलेले आहेत, त्या पुरावे गोळा करायचं काम चालू आहे. असं एका वेगवेगळ्या मल्टिपल लेवल्सवरती काम चालू आहेत. काही सेमिनार्सच्या माध्यमातून या विषयातल्या भारतभरातले किंवा जगभरातले वेगवेगळ्या तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावरती आणायचं काम चालू आहे. सो कोकणातील कातळशिल्प हे मूळतः युनिकच आहे, जगाच्या पाठीवरती खूप वेगळेपण घेणारी गोष्ट आहे आणि त्याचं जागतिक मूल्य आहे. हे मूल्य करत असताना त्याच्या पाठीमागचा संशोधनाचा जो प्रवास आहे हा खूप महत्त्वपूर्ण आहे, जे काम ह्या केंद्राच्या माध्यमातून आत्ता होतं आहे. बरं, मी एक शेवटचा प्रश्न घेतो. म्हणजे हे प्रश्नांची यादी आणि मला वाटतं ह्याची उत्सुकता काही संपणार नाही आहे, कारण की तुम्हालाच अजून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची आहेत किंवा तुम्ही ती शोधताय. मला एक सांगा, साधारणपणे आत्तापर्यंत किती कातळशिल्प ही राज्य संरक्षित स्मारक म्हणून एक टेंटेटिव्ह आकडा घोषित झालेत आणि याचा फायदा जो म्हणतो तो काय होतो? म्हणजे पर्यटन वाढ हा एक त्यातला विषय आलाच, म्हणजे ते स्वाभाविकपणे कोकण म्हटल्यानंतर पर्यटनासाठी तुम्हाला इथं यावंच लागतं आणि तुम्ही आलात तर कातळशिल्प बघा हा विषय झाला. पण बेनिफिट्स कसे असतात त्याचे? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा एक खूप मोठा वारसा ठेवा, सांस्कृतिक वारसा ठेवा आहे की ज्या ठेव्याच्या माध्यमातून आपण इतिहासामध्ये डोकावणार आहोत. फक्त इतिहास म्हणजे नुसता माणसाचा इतिहास नाही आहे, तर इथल्या वातावरणातला, इथल्या भूगोलाचा इतिहास आहे की जो आपल्याला भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं भविष्य सुकर करण्यासाठी आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायला लागतो, तो ह्या माध्यमातून होतो आहे. म्हणजे भवितव्यातल्या पिढ्यांसाठी एक ज्ञानाचं एक वेगळं दालन ह्या निमित्ताने एक उभं राहत आहे. दुसरी गोष्ट असते की आपण प्रत्येक गोष्ट यशामध्ये मोजतो किंवा पैशामध्ये मोजतो किंवा ह्याच्यातनं मला काय फायदा, ह्याला काय फायदा वगैरे असं आपण म्हणतो. आज हीच जोड आपण जर समजा एक पर्यटनासाठी आपण हे एक दालन जर मोकळं झालं तर आज वारसा पर्यटन हा भारतातला सर्वात मोठा पर्यटनाचा पैलू आहे की आपण जर त्याचं विभागवारी जर करायची म्हटली तर 50% अधिक हिस्सा हा वारसा पर्यटनाचा भारत देशातला आहे. आणि आपल्याकडे हा जो समृद्ध वारसा आहे हा त्या पर्यटन क्षेत्राशी जर जोडला तर स्वाभाविकपणे त्याचा फायदा हा इथल्या स्थानिक लोकांना होणार आहे. या कातळशिल्पांचं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही कातळशिल्प जी पसरलेली आहेत ही ग्रामीण भागातल्या सड्यांवरती पसरलेली आहेत, त्यामुळे ह्याचा थेट फायदा ग्रामीण भागातल्या लोकांना होणार आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारी वाहतूक व्यवस्था असून दे, त्यासाठी तिथे लोक गेल्यानंतर त्यांची चहा पाणी खाणं राहण्याची सोय असून दे किंवा त्या निमित्ताने त्या गावाची संस्कृती ह्या पुढे येण्याचा भाग असून दे, त्यामुळे पर्यटनाच्या जोडीतनं फक्त त्या स्थळाचा फायदा होण्यातल्या अशातला भाग नाही तर अखंड गावाला त्याचा फायदा होणार आहे. जो वारसा पर्यटन आहे आणि वारसा पर्यटनासाठी जगभरातनं अनेक पर्यटक भारतामध्ये येत असतात, ते वारसा पर्यटनासाठी वेगवेगळ्या आपली इथली भारतातली संस्कृती, आपल्या इथल्या वेगवेगळे कलाप्रकार अनुभवण्यासाठी अखंड जगातले, बाहेरच्या प्रदेशातले, देशातली लोक आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्याचा स्वाभाविकपणे फायदा हा सर्वसामान्य लोकांपर्यंत होत असतो. मग हा फायदा होत असताना त्यांना आपण कशा सुविधा पुरवतो, त्या सुविधेच्या माध्यमातून माझा व्यवसाय कसा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि सर्वांगीण एक असा आपण ज्याला विकास म्हणतो, एक वैचारिक विकास आहे की लोकांची देवाणघेवाण होते, वैचारिक देवाणघेवाण होते, त्याच्यातनं सुद्धा अनेक गोष्टी समोर येतात. एक छोटंसं उदाहरण मी दिलं तर चालू शकेल का तुम्हाला? एक असंच आमचं एक्झिबिशनचं काम चालू होतं की ज्या ठिकाणी आमची काही टीम होती आणि गावातली मंडळी काही काम करत होती आमच्यासोबत. एक स्त्री होती, तिच्या 2 मुली, बिचारीचा नवरा चा त्यांना देहवासन झालेलं होतं, मुली पैशांचं काय, शिक्षणाचं काय वगैरे असा प्रश्न होता. एक मुलगी त्याच्यातली तिचं बॅचलर्स पूर्ण झालं होतं. आमची आपापसामध्ये चर्चा झाली, ते आमच्या एका मुलीचं वडिलांचा व्यवसाय पुण्यामध्ये होता. बोलता बोलता चर्चा झाली आणि त्या मुलीला पुण्यामध्ये एक नोकरी लागून गेली. सो ते एक गोष्ट, संशोधनाची एक गोष्ट लोकांमध्ये किंवा ह्या विषयातून लोकांमध्ये आपापसामध्ये चर्चा घडून येते, आपापसात विचारांची देवाणघेवाण होते आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी पैलू आपल्याला उघडकीस पुढे येतात आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या यश किंवा मार्गक्रमण आपल्याला मिळू शकते. हे एक छोटंसं उदाहरण आहे ह्याच्यातलं. कातळशिल्पांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलो तर आज कातळशिल्प आज राज्य संरक्षित स्मारक म्हणून आज घोषित झालं आहे, परंतु गेली 12-13 वर्ष याच्यावरती काम चालू आहे. आज कातळशिल्प बघण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जवळपास 2-2.5 लाखपेक्षा लोक इथे येऊन गेलेत ऑलरेडी, की जे देशविदेशातनं आहेत. त्याचा सरळ फायदा हा इथल्या व्यावसायिकांवरती नक्कीच होतो आहे.
ही गोष्ट घेऊन जाण्यासाठी महत्त्वाची गोष्ट गरज आहे की मी कनेक्ट होणं, त्याला मी स्वतःहून पुढे येऊन त्याला कनेक्ट होणं हे महत्त्वाची गरज आहे. वेगवेगळ्या पातळीवरची म्हणजे अगदी आपल्याला तिथे कदाचित कातळशिल्प साईट साफ करण्यासाठी माणसं लागतील, ते गाईड करण्यासाठी गाईडची मुलं लागतील, व्यवसाय सांभाळणारी त्या ताकदीची मुलं, म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाला एक रोजगार मिळवून द्यायचं नक्कीच साधन याच्यामध्ये आहे. तेवढ्या ताकदीने आपण, तेवढ्या विचारांनी सर्वांना एकत्रित घेत आपण काम करणं अपेक्षित आहे. नक्कीच. तर मला वाटतं खूप म्हणजे तशी म्हटलं तर ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. यातनं अजून काही पुढे येईल, वेळोवेळी आपण या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या सर्व गोष्टी घेऊन येणार आहोत. पण कातळशिल्प म्हटलं की नुसतं ते कुतूहलाचा विषय नाही आहे, तर मानवी उत्क्रांतीशी त्या गोष्टींचा सर्व संबंध आहे. म्हणजे उद्याचं जगणं सुसह्य करण्यासाठी मी म्हणेन भाई ज्या पद्धतीने म्हणाले तसं कालचा किंवा भूतकाळाचा इतिहासाचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने कातळशिल्पांचा अभ्यास, संरक्षण, संशोधन आणि त्यातनं होणारे फायदे हे अनेक अर्थाने आहेत, कंगोरे अनेक अर्थाने आहेत. आणि मला वाटतं भविष्यात याबाबतच्या अनेक बाबी ज्या आहेत त्या उलगडतील, तुमच्या समोर येतील. त्यामुळं कोकणातल्या लोकांसह जगभरासह हा वारसा ठेवा समृद्ध असा आहे. मला वाटतं तुम्ही देखील या माध्यमातून जर का हे सगळं पाहताय तर या संशोधन केंद्राला कोकणातल्या कातळशिल्पांना नक्की भेट द्या. आणि एक गोष्ट अशी आहे की डिजिटल माध्यमातल्या या प्लॅटफॉर्मवरून आपण अनेक नवीन विषयांसह तुमच्या समोर येणार आहोत. पण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा अजून काही गोष्टी इंटरेस्टिंग समजून घेण्यासाठी इतरही जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, त्यावरती देखील एबीपी माझाला फॉलो करायला विसरू नका. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.